वेलकम टू SK एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. माय नेम इज सचिन कुमार. आजच्या लाईव्ह सेशनला आपण सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी माझा आवाज जर क्लिअर येत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा. लगेचच आपण आपल्या लाईव्ह सेशनला सुरुवात करणार आहोत. थँक्यू माधव सर. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या लाईव्ह सेशनला. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण 4 डिसेंबर 2021 म्हणजे रिसेंटली 2 ते 3 दिवसापूर्वी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा इंग्रजीचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये आलेल्या प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण काही प्रश्नांचं ॲनालिसिस केलेलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण काही महत्त्वपूर्ण ग्रामरशी रिलेटेड असणाऱ्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत. आणि पुढील सेशनमध्ये 3 सेशन्स होतील. कालच्या सेशनमध्ये आपण महत्त्वपूर्ण प्रश्न घेतले. आजच्या सेशनमध्ये आपण ग्रामरशी रिलेटेड असलेले सर्वात महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत. आणि उद्याच्या सेशनमध्ये आपण याच परीक्षेत आलेले सर्व व्होकॅब्युलरीवर आधारित प्रश्न घेणार आहोत. आणि हे प्रश्न यांचं ॲनालिसिस होणं फार आवश्यक आहे, कारण हाच ट्रेंड पुढे कंटिन्यू होऊ शकतो. या प्रश्नांमध्ये जे पॅटर्न आहे किंवा जो कन्सेप्ट आहे किंवा जो नियम आहे किंवा जे एक्सेप्शन आहे ते सर्व आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच पद्धतीचे, अशाच पॅटर्नचे, अशाच कन्सेप्टचे किंवा अशाच एक्सेप्शनवर आधारित प्रश्न जर आपल्याला पुढील परीक्षांमध्ये विचारले गेले तर आपल्याला चांगला सरावही होईल आणि त्यांची उत्तरं व्यवस्थितरित्या आपल्याला देता येतील. आता जवळपास 42 ते 43 दिवसामध्ये आपली कंबाईंड मुख्य परीक्षा होणार आहे. जवळपास 40 ते 42 दिवस आता आपल्याला शिल्लक आहे. त्यानंतर याच वर्षामध्ये 2022 जर कोणताही अडथळा आला नाही तर अनेक परीक्षा होणार आहेत. MPSCच्या सुद्धा 2 कंबाईंड मुख्य परीक्षा, पूर्वपरीक्षा, राज्यसेवा 2 मुख्य परीक्षा, पूर्वपरीक्षा 2022 या कॅलेंडर इयरमध्ये होणार आहेत. 2022 आपण कॅलेंडर पाहिलेलं असेल. तर चला सुरुवात करूया इंग्रजीच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांना. ओके, थँक्यू राम सर. चला बघा, पहिला प्रश्न आजचा. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द वर्ड मिल्क इज यूज्ड ॲन ॲडवर्ब. खालीलपैकी असं सेंटेन्स ओळखा की ज्या सेंटेन्समध्ये मिल्क हा शब्द, येस मिल्क हा जो शब्द आहे, हा मिल्क शब्द काय म्हणून यूज करण्यात आलेला आहे? ॲडवर्ब म्हणून यूज करण्यात आलेला आहे. असं सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे की ज्या सेंटेन्समध्ये मिल्क हा शब्द ॲडवर्ब म्हणून, क्रियाविशेषण म्हणून वापरण्यात आलेला आहे. मग बघा पहिलं सेंटेन्स, मिल्क इज गुड फॉर हेल्थ. मिल्क इज गुड फॉर हेल्थ म्हणजे दूध हे आपल्या आरोग्यासाठी यूजफुल आहे. कसं आहे? चांगलं आहे. मग या ठिकाणी मिल्क म्हणजे कोणतं मिल्क? आपण जे गाईचं किंवा म्हशीचं जे मिल्क म्हणतो ते. मग या ठिकाणी हे जर गाईचं किंवा म्हशीचं मिल्क असेल तर हे नाऊन म्हणून यूज करण्यात आलेलं आहे. आणि आपल्याला मिल्क हा शब्द काय म्हणून वापरण्यात आलेला आहे सांगण्यात आलेला आहे? ॲडवर्ब. म्हणजे या सेंटेन्समध्ये मिल्क हा शब्द नाऊन म्हणून वापरण्यात आलेला आहे. म्हणून ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. जिथे जिथे ऑप्शन ए दिसेल पहिल्यांदा ते ऑप्शन कॅन्सल करून घ्यायचं. त्यानंतर पहा, आय गेव द बेबी अ मिल्क चॉकलेट. आय गेव द बेबी म्हणजे मी लहान बाळाला दिलं. काय दिलं? चॉकलेट. आणि त्याच्या आधी आहे मिल्क. अ मिल्क चॉकलेट. मी लहान बाळाला एक मिल्क चॉकलेट दिली. या ठिकाणी चॉकलेट हे एक नाऊन आहे आणि ती जी चॉकलेट बनलेली आहे ती चॉकलेट बनलेली आहे दुधापासून, म्हणून त्याला मिल्क चॉकलेट असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी या चॉकलेटबद्दल माहिती सांगण्यासाठी मिल्क हा शब्द आलेला आहे. चॉकलेट काय आहे? नाऊन. या नाऊन बद्दल माहिती सांगण्यासाठी की ते चॉकलेट कशी आहे तर ती चॉकलेट ही मिल्क चॉकलेट आहे. म्हणून या ठिकाणी चॉकलेट बद्दल माहिती सांगणारा हा जो मिल्क शब्द आहे हा ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडवर्ब नाही. हा एक ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. म्हणजे या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर मिल्क हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज केलेला आहे. म्हणून ऑप्शन बी सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. मग बघा, इथे बी आहे म्हणजे ऑप्शन 2 कॅन्सल होणार. इथे बी आहे म्हणजे ऑप्शन 3 कॅन्सल होणार आणि एकच सेंटेन्स शिल्लक राहिलेला आहे, ऑप्शन सी. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये सी सेंटेन्स. तर बघा, ही वोर. ही वोर म्हणजे त्याने परिधान केलं. आपण जे कपडे वगैरे परिधान करत असतो ते वेअर, आणि हा त्याचा सेकंड फॉर्म आहे वोर. अ मिल्क व्हाईट टर्बन. टर्बन म्हणजे काय? फेटा. आपल्या सर्वांना माहिती आहे. आता त्याच्या आधी यांनी यूज केलेला आहे शब्द व्हाईट. म्हणजे टर्बन काय आहे? नाऊन. आणि हा टर्बन कसा आहे तर हा टर्बन व्हाईट आहे. म्हणजे हा व्हाईट शब्द काय झालेला आहे? ॲडजेक्टिव्ह झालेला आहे. हा व्हाईट शब्द काय आहे? एक ॲडजेक्टिव्ह आहे.
टर्बन कशी आहे, व्हाईट, आणि व्हाईट हा कोणता कलर आहे, मिल्क व्हाईट कलर आहे. म्हणजे व्हाईट बद्दल माहिती देण्यासाठी मिल्क हा शब्द आलेला आहे. आणि ॲडजेक्टिव्ह बद्दल जास्तीची माहिती सांगणाऱ्या शब्दाला, ॲडजेक्टिव्ह बद्दल जास्तीची माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ॲडवर्ब असं म्हणत असतो. ॲडवर्ब हा फक्त व्हर्ब विषयी जास्तीची माहिती सांगत नाही, तर ॲडवर्ब हा व्हर्ब विषयीची माहिती सांगत असताना जर ॲडजेक्टिव्ह विषयीचीही माहिती सांगत असेल तर त्याला आपण ॲडवर्ब असं म्हणत असतो. सो या ठिकाणी व्हाईट या ॲडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगण्यासाठी मिल्क हा शब्द आलेला आहे. आणि या ठिकाणी मिल्क हा जो शब्द आहे हा दूध म्हणून वापरण्यात आलेला नाहीये. या ठिकाणी मिल्क हा शब्द रंग म्हणून वापरलेला आहे, की मिल्कचा जसा रंग असतो तसा मिल्क व्हाईट. म्हणजे व्हाईटचे प्रकार असतात. अतिशय शुभ्र व्हाईट जो असतो, क्लिअर व्हाईट ज्याला आपण म्हणतो, तो वेगळा असतो. आणि मिल्क व्हाईट म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा येलोइश शेड आपल्याला पाहायला मिळतो, तो मिल्क व्हाईट कलर आहे. म्हणून सेंटेन्स सी मध्ये जर आपण पाहिलं, ऑप्शन 1 आपल्याला उत्तर देता येईल की या सेंटेन्स सी मध्ये मिल्क हा शब्द ॲडवर्ब म्हणून वापरण्यात आलेला आहे. तर हा पॉइंट आपल्याला समजला असेल. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नामध्ये. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच वर्ड मड इज यूज्ड एज अन ॲडजेक्टिव्ह. आता हा जो मड जो आहे याचा अर्थ काय होतो? मड म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे चिखल. ओके, मग बघा, मड हा जो शब्द आहे हा शब्द कोणत्या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरण्यात आलेला आहे? कोणत्या वाक्यामध्ये मड हा शब्द विशेषण म्हणून वापरण्यात आलेला आहे? मग बघा, द हट इज मेड ऑफ मड. द हट म्हणजे ती जी झोपडी आहे इज मेड ऑफ मड, म्हणजे मातीने ती झोपडी बनवण्यात आलेली आहे. सो या ठिकाणी बघा, मड हा जो शब्द आहे हा नाऊन म्हणून वापरण्यात आलेला आहे. का या ठिकाणी तो नाऊन आहे? याच्या आधी बघा हा एक ऑफ शब्द आहे, आणि ऑफ काय असतो? प्रेपोजिशन असतो. ऑफ काय असतो? प्रेपोजिशन असतो. आणि प्रेपोजिशन या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रेपोजिशन नंतर एकतर नाऊन येणार किंवा प्रेपोजिशन नंतर येणार तो प्रोनाऊन. मग हा प्रोनाऊन नाही, म्हणजे हा काय आहे? नाऊन आहे. आणि आपल्याला मड हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून विचारलेला आहे, तर सेंटेन्स ए मध्ये तो नाऊन म्हणून वापरण्यात आलेला आहे, ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरण्यात आलेला नाही, म्हणून ए कॅन्सल होईल. मग ज्या ठिकाणी आपल्याला ए दिसेल तिथे तिथे आपण कॅन्सल करायचं. त्यानंतर बघा, ही लिव्ज इन अ मड हाऊस. ही लिव्ज इन अ मड हाऊस. तो राहतो कशामध्ये? हाऊसमध्ये. आता हे हाऊस काय आहे? एक नाऊन आहे. आणि या नाऊन बद्दल जास्तीची माहिती सांगण्यासाठी हा जो मड शब्द आहे या मड शब्दाला आपण काय म्हणणार? आता ॲडजेक्टिव्ह म्हणणार. म्हणून या सेंटेन्समध्ये मड हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज करण्यात आलेला आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट होईल. ऑप्शन बी जर आपण पाहिलं तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसते, आणि म्हणून चौथं ऑप्शनही या ठिकाणी काय होईल? कॅन्सल होईल. क्लिअर? तर 2 प्रश्न या आपल्या परीक्षेमध्ये पार्ट ऑफ स्पीचवर आपल्याला विचारण्यात आलेली आहेत. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. कुणाला काही अडचण असेल, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात, प्रश्नांबद्दल काही डाऊट असेल तर. आता पहा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला खाली दिलेल्या 4 सेंटेन्सेस पैकी करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. म्हणजे हे म्हणतात करेक्ट सेंटेन्स आणि सेंटेन्स एक असेल, म्हणजे या 4 पैकी कोणतं तरी एक सेंटेन्स जे आहे ते बरोबर असेल. परंतु इथे आपल्याला ऑप्शन निरनिराळे दिलेले आहेत. आपण चेक करूया सेंटेन्स बाय सेंटेन्स. वॉक केअरफुली लेस्ट, नाहीतर यू शुड नॉट स्टंबल अँड हर्ट युअर सेल्फ. आता बघा, या ठिकाणी वॉक केअरफुली काय आहे? एक कमांड दिलेली आहे, एक ऑर्डर दिलेली आहे, किंवा एक सजेशन दिलेलं आहे की वॉक केअरफुली, केअरफुली वॉक करा. नाहीतर, आता या लेस्ट शब्दाचा अर्थ काय होतो? अदरवाइज. नाहीतर यू शुड स्टंबल अँड हर्ट युअर सेल्फ. यू शुड स्टंबल, स्टंबल म्हणजे अडकून पडणे, आणि हर्ट युअर सेल्फ, आणि तू स्वतःला हर्ट करशील, स्वतःला जखम लावून घेशील. मग या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्वाची चूक ही आहे की वाक्यामध्ये जर लेस्ट आहे आणि लेस्टचा अर्थ नाही तर अदरवाइज असा जर होत आहे, तर लेस्टच्या पुढे येणाऱ्या वाक्यामध्ये नेगेटिव्ह शब्द येत नाही. आणि या ठिकाणी नॉट हा शब्द जो आहे हा कोणत्याही परिस्थितीत येणार नाही. नॉट शब्द हा अननेसेसरीली यूज करून सेंटेन्स चुकवण्यात आलेला आहे. त्यामुळे पहिलं सेंटेन्स जे आहे हे पहिलं सेंटेन्स चुकीचं आहे. जेव्हा आपण या सेंटेन्स मधील नॉट काढणार तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. वॉक केअरफुली लेस्ट यू शुड स्टंबल अँड हर्ट युअर सेल्फ. आणि लेस्टच्या वाक्यात
पुढील वाक्य हे सब्जेक्ट प्लस शुड प्लस V1 ने होणार. लेसच्या पुढील वाक्य हा सब्जेक्ट आहे बघा, यू कोणताही सब्जेक्ट घेऊ शकतात. त्यानंतर बघा हा शुड या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे. या वाक्यात नेगेटिव्ह आपल्याला वापरायचं नसतं, म्हणून पहिलं सेंटेन्स चुकीचं. मग बघा पहिलं सेंटेन्स चुकीचं आणि आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलेलं आहे, तर इथे ए ऑप्शन बरोबर सांगतोय म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल करायचं. त्यानंतर चौथ्या ऑप्शन मधील देखील ए आहे म्हणून चौथा ऑप्शन कॅन्सल होईल. एकतर ऑप्शन 2 बरोबर असेल किंवा ऑप्शन 3 बरोबर असेल. मग पहा ही रिनाउन्स्ड, रिनाउन्सचा अर्थ मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे, सिनोनिमचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये अबॅन्डन हा शब्द घेतलेला आहे की अबॅन्डन या शब्दाचा अर्थ होतो सोडून देणे, तर रिनाउन्स या शब्दाचा अर्थ देखील होतो सोडून देणे. सो ही रिनाउन्स्ड बोथ, त्याने दोघांना सोडलं. हिज फॅमिली, फॅमिलीलाही त्याने सोडलेलं आहे, ॲज वेल ॲज हिज फ्रेंड्स, त्याच्या मित्रांनाही त्याने सोडलेलं आहे. आता या वाक्यामध्ये बेसिक जे मिस्टेक आहे ते बघा काय आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस मी सांगितलेलं आहे की ज्या वेळेस आपण बोथचा वापर करणार त्यावेळेस आपल्यासमोर 2 ऑब्जेक्ट्स असतील. मग या ठिकाणी बघा बोथचा वापर करताना एक ऑब्जेक्ट आहे हिज फॅमिली आणि दुसरं ऑब्जेक्ट आहे हिज फ्रेंड्स. मग बोथचा वापर जेव्हा आपण सेंटेन्समध्ये करतो तेव्हा जे 2 ऑब्जेक्ट्स असतील त्यामध्ये आपण काय करत असतो, अँड हा कंजंक्शन वापरत असतो. त्यामध्ये ॲज वेल ॲज हा कंजंक्शन वापरला जात नाही आणि म्हणून या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर हा जो ॲज वेल ॲज वापरलेला आहे हा ॲज वेल ॲज चुकीचा आहे. याच्याऐवजी अँड हा शब्द यूज व्हायला हवा होता आणि म्हणून हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स कसं आहे, चुकीचं आहे. सो ऑप्शन बी कॅन्सल होणार. मग ज्यामध्ये आपल्याला ऑप्शन बी हे उत्तर म्हणून दिसेल ते उत्तर कॅन्सल होईल. बघा सी आणि डी म्हणतोय आणि हा सी म्हणतोय म्हणजे बी हे चुकीचंच होतं. त्यानंतर बघा ऑल्दो ही इज रेग्युलर, जरी तो रेग्युलर असला, जरी तो नियमित असला, ही इज स्लो इन हिज वर्क, जरी तो नियमित काम करत असला किंवा जरी तो नियमित असला त्याच्या कामामध्ये जरी तो सातत्याने काम करत असला, ही इज स्लो इन हिज वर्क, तरी तो त्याच्या कामामध्ये कसा आहे, स्लो आहे. आता पहा या ठिकाणी ऑल्दोने हे सेंटेन्स सुरू झालेलं आहे, त्यानंतर हे छोटंसं वाक्य आहे ही इज रेग्युलर, त्यानंतर ही इज स्लो इन हिज वर्क. हे 2 सेंटेन्स कशाने जोडण्यात आलेले आहे, ऑल्दोने जोडण्यात आलेले आहे. आणि हे जे 2 सेंटेन्सेस असतील या 2 सेंटेन्सेसला आपण कॉमाने सेपरेट करू शकतो, म्हणजे या ठिकाणी कॉमा वापरलेला आहे. म्हणजे हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स अगदी बरोबर आहे, म्हणजे सेंटेन्स सी बरोबर आहे. मग बघा दुसऱ्या ऑप्शन मधून आपण हेही क्लिअर करू शकतो. जेव्हा आपण आपले 2 ऑप्शन्स कॅन्सल केले होते तेव्हा आपल्यासमोर पर्याय काय राहिला होता की सी डी दोन्ही बरोबर असतील किंवा फक्त सी बरोबर असेल. म्हणजे इतकं क्लिअर आहे की बी रॉंग आहे, सी हे कोणत्याही परिस्थितीत बरोबरच असेल. फक्त चेक करायचं आहे की डी बरोबर आहे का. मग बघा नॉट ओनली ही इज कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइजिंग. आता पहा यामध्ये बट ऑल्सो हा आपल्याला शब्दप्रयोग व्यवस्थित पाहायचा आहे की बट ऑल्सो नंतर काय वापरलेलं आहे, एंटरप्राइजिंग वापरलेलं आहे. बट ऑल्सो नंतर काय वापरलेलं आहे, एंटरप्राइजिंग वापरलेलं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं की दुसरा पॉइंट म्हणजे 2 पॉइंट कनेक्ट करायचे आहे. एक आहे कॉन्फिडंट की तो कॉन्फिडंट देखील आहे आणि तो कसा आहे, एंटरप्राइजिंग देखील आहे. मग पहा एंटरप्राइजिंगच्या आधी जर प्रॉपरली बट ऑल्सो यूज केलेला आहे तर कॉन्फिडंटच्या आधी या ठिकाणी नॉट ओनली यूज केलेलं नाही. म्हणजेच हे कसं असायला हवं होतं सेंटेन्स, सेंटेन्सची सुरुवात ही ने व्हायला हवी होती, त्यानंतर हा इज यायला हवा होता, त्यानंतर इथे नॉट ओनली असं यायला हवं होतं आणि त्याच्यानंतर हा कॉन्फिडन्स. सो ही इज नॉट ओनली कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइजिंग. तेव्हा हे सेंटेन्स एकमेकांना व्यवस्थित बॅलन्स करेल, कॉन्फिडंटला आणि एंटरप्राइजिंगला. सो या सेंटेन्सची मिस्टेक ही तुम्हाला कळली असेल. सो हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स चुकीचं आहे, त्यामुळे दुसरं ऑप्शन कॅन्सल होईल कारण याच्यामध्ये डी बरोबर सांगितलेलं आहे. एकच ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहिलं, ओनली सी. क्लिअर कळतंय सर्वांना. बघा या छोट्या छोट्या सेंटेन्सेसला आपल्याला पाहायचं आहे. आता बघा हे सेंटेन्सेस ज्यावेळेस रीड करताना आपलं उत्तर जे काही आलं असेल त्याला अजिबात विचार करायचा नाही, याच्यातील फक्त पॅटर्न पाहायचा की लेसच्या वाक्यामध्ये या प्रकारे नॉट येत नाही. हा पॅटर्न लक्षात ठेवायचा पुढच्या आपल्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातनं की लेसच्या वाक्यामध्ये शूड असतो, तो नेहमी येतच असतो, शूड शिवाय लेसचं वाक्य होत नाही. हे पॅटर्न लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा बोथचे जे वाक्य असतात त्यामध्ये ॲज वेल ॲज येत नाही, त्याच्यामध्ये अँड येतो, हे पॅटर्न लक्षात ठेवायचं. त्यानंतर ऑल्दोचं वाक्य तर अगदी बरोबर आहे, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ऑल्दोने जे 2 सेंटेन्सेस जोडले जातात त्यांच्यामध्ये
कॉमा नेसेसरी आहे किंवा या सेंटेन्सच्या आधी YET येट येणं नेसेसरी आहे. त्यानंतर बघा नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये जे दोन ऑब्जेक्ट्स आहेत की ज्यांना तुम्ही नॉट ओनली बट ऑल्सोने जोडत आहात ते ॲक्च्युअल करेक्ट पद्धतीने जोडण्यात आले पाहिजे. हा पॅटर्न याच्यात लक्षात ठेवायचा आहे आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर याच पॅटर्नने तुम्हाला पुढे परीक्षेत प्रश्न विचारले जातात, कारण याच पॅटर्नवर यापूर्वीही परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेली आहे. पॅटर्न कंटिन्यू होत असतं, फक्त आपल्याला त्याच्या मागे असलेलं त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये किंवा त्याच्या बॅकएंडला काय पॅटर्न, काय कन्सेप्ट, काय नियम, काय रूल, काय एक्सेप्शन यूज केलेलं आहे ते आपल्याला कळलं की नक्कीच आपल्याला या विषयामध्ये इंटरेस्ट देखील येईल आणि चांगले मार्क्स देखील मिळतील. सो चला घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा काय आहे. आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट एक्सप्रेशन फ्रॉम द फॉलोइंग. आता पहा, ही सेज दॅट आय हॅव डन माय ड्युटी. आता पहा, सेंटेन्सची सुरुवात झालेली आहे हीने आणि त्यानंतर वापरलेला आहे सेज. आता हे बघा, आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट एक्सप्रेशन सांगितलेलं आहे. करेक्ट इनडायरेक्ट एक्सप्रेशन म्हणजे काय की डायरेक्ट स्पीचचं जे वाक्य असतं त्याच्यामध्ये कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा हे सर्व असतं, परंतु इनडायरेक्ट स्पीचमध्ये कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा येत नाही. त्यामुळे पहा, ही नंतर या ठिकाणी सेज बरोबर यूज केलेला आहे आणि जो कॉमा किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरला जातो किंवा जो कॉमा वापरला जातो जो सेपरेट करतो तोच हा दॅट या ठिकाणी त्या दोन वाक्यांना काय करतो, जॉईन करतो. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु नेहमी लक्षात ठेवायचं की इनडायरेक्ट स्पीचचं जे वाक्य असेल, इनडायरेक्ट स्पीचचं जे वाक्य असेल त्याच्यामध्ये या प्रकारे सेज दॅट असेल, सेड दॅट असेल, आस्क्ड असेल, वेन असेल, वेअर असेल, त्यानंतर या पद्धतीने हा आय सब्जेक्ट कधीच वापरला जात नाही. कारण इथे जर आय वापरलेला आहे तर हे सेंटेन्स चुकणार. इथे ही वापरलेला आहे म्हणून आपण इथे हीच वापरू शकतो आय या अर्थाने. इथे आय हा प्रोनाऊन आपल्याला वापरता येत नाही, वी हा प्रोनाऊन देखील आपल्याला वापरता येत नाही आणि त्यामुळे हे पहिलं सेंटेन्स जे आहे हे पहिलं सेंटेन्स काय होणार, चुकीचं होणार. मग ज्यामध्ये आपल्याला ए दिसेल ते कॅन्सल करायचं. सो पहिल्या ऑप्शनमध्ये ए दिसतंय तर पहिलं ऑप्शन काय होणार, कॅन्सल होणार. ही सेड दॅट ही हॅज डन हिज ड्युटी. आता पहा, ही नंतर इथे सेड लिहिलेला आहे, अगदी बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी दॅट लिहिलेलं आहे, हेही बरोबर आहे. त्यानंतर इथे ही लिहिलेलं आहे, हेही बरोबर आहे. परंतु पहा, सेंटेन्सची सुरुवात ही सेड दॅटने झालेली आहे म्हणजे पास्ट आहे. हा जो टेन्स आहे हा कोणता आहे, पास्ट आहे. ही सेड दॅट म्हणजे पास्ट मध्ये काहीतरी घटना झालेली आहे. मग पास्ट मध्ये जी घटना झालेली आहे तिचं रिपोर्टिंग केलं जात आहे. मग तिचं रिपोर्टिंग जे केलं जाईल ते पास्ट मध्येच केलं जाईल. म्हणून आपल्याला माहिती असेल की आपण इथे हॅज लिहित नाही, आपण इथे काय लिहित असतो, हॅड लिहित असतो. हे दिसतंय का सर्वांना, दिसतंय सर्वांना? ओके. सो हा हॅड जो आहे हा या ठिकाणी हॅजच्या ऐवजी यूज व्हायला हवा होता. मग हे दुसरं सेंटेन्स जे आहे हे कॅन्सल होणार. सो जसं आपलं बी कॅन्सल होणार, आपलं ऑप्शन 3 जे आहे ते कॅन्सल होणार. आता आपल्याकडे दोनच ऑप्शन शिल्लक राहिले, एकतर सी बरोबर असेल किंवा डी बरोबर असेल, म्हणजे दुसरं ऑप्शन बरोबर असेल किंवा चौथं ऑप्शन बरोबर असेल. मग पहा, ही सेड दॅट ही हॅड डन हिज ड्युटी. हे सेंटेन्स क्लिअर आहे. ही बघा बरोबर, सेड बरोबर, दॅट बरोबर, ही बरोबर. सेड हा पास्ट आहे म्हणून इथे हॅड डन हा पास्ट बरोबर आहे. पुढे हीच ड्युटीने वाक्य कंटिन्यू केलेलं आहे म्हणजे सी बरोबर आहे. मग सी जर बरोबर आहे तर ऑब्व्हियसली हे डी जे असेल हे चुकीचं असेल. परीक्षेमध्ये डी ला पाहण्याची देखील गरज नाही, आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळू शकतात जर वेळ कमी असेल तर. परंतु आपण ॲनालिसिस करतोय म्हणून या सेंटेन्सला देखील आपण व्यवस्थित पाहिलं पाहिजे. यानंतर बघा, ही सेड वेदर. आता बघा याचा पॅटर्न लक्षात ठेवायचा. अशा प्रकारचे सेंटेन्सेस, मुद्दाम चुकीचे सेंटेन्सेस आपल्याला MPSC द्वारा दिले जातात. जर या ठिकाणी वेदर असेल, दुसरा शब्द इफ असेल, या ठिकाणी जर वेदर असेल किंवा इफ हा शब्द असेल, या ठिकाणी वेदर किंवा इफ दिसतोय सर्वांना, वेदर किंवा इफ हा शब्द असेल तर इथे सेड हा शब्द येत नाही. इथे नेहमी आस्क्ड किंवा एन्क्वायर्ड हा शब्द येईल. इथे नेहमी आस्क्ड किंवा एन्क्वायर्ड किंवा प्रोब्ड हा शब्द येईल. म्हणून सेंटेन्स डी जे आहे, ऑप्शन डी जे आहे ते कॅन्सल होईल. डी कॅन्सल झालं म्हणजे चौथं ऑप्शन कॅन्सल झालं. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन सी, आणि हे आपल्यासाठी करेक्ट असेल की जे ऑप्शन 2 मध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? कुणाला जर आतापर्यंत घेतलेल्या प्रश्नांमध्ये काही डाऊट असेल तर आपण विचारू शकतात. ओके. हा बघा, आता क्लिअर याच्याकरता दिसत नाहीये की हा जो पेपर आपले जे विद्यार्थी आहे विनोद ढोरमारे आणि एक विद्यार्थी SSD नाव त्यांनी आपल्या ॲपवर लिहिलेलं आहे, त्यांचं नाव मला माहिती नाही.
दोन विद्यार्थ्यांनी आपल्याला ही PDF पाठवली होती, विनोद ढोरमारे आणि SSD ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. आता ही PDF अजूनपर्यंत mpsc.government.in या वेबसाईटवर टाकलेली नाही आहे, त्यामुळे आपल्याला ते डाउनलोड करून क्लिअरली या ठिकाणी व्हिजिबल करता येत नाही आहे. आपण काय केलेलं आहे की जे विद्यार्थ्यांनी स्कॅन केलेलं आहे कॅम स्कॅनरद्वारा आणि जी PDF बनवलेली आहे ती PDF आपण या ठिकाणी जास्तीत जास्त क्लिअर करण्याचा प्रयत्न आपल्या टीम करून केलेला आहे. त्यामुळे थोडंसं ब्लर जरी दिसत असेल तरी थोडंसं कम्फर्टेबल तुम्ही करून घ्या. जसं नवीन पेपर येईल तेव्हा जेव्हा mpsc.government.in या वेबसाईटवर पेपर जेव्हा अपलोड होईल तेव्हा आपण त्याला डाउनलोड करून मॅच करू शकता. तो थोडंसं तुम्हाला या ठिकाणी बेअर करावं लागेल. ओके, ठीक आहे सागर सर. ओके, थँक्यू सो मच. चला पुढचं सेंटेन्स पहा. नो अदर ट्रेन इज ॲज कम्फर्टेबल ॲज द तेजस एक्सप्रेस. आता हे जे सेंटेन्स आहे किंवा हा जो प्रश्न आहे हा डिग्री या प्रकरणावर आधारित आहे. त्यामुळे आपण चौथं प्रकरण पाहायचं आहे आपल्या रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये, डिग्री नावाचं प्रकरण. त्यामध्ये तुम्हाला हे सर्व छोटे छोटे पॉईंट्स मी समजून सांगितलेले आहे. पहा, नो अदर ट्रेन इज ॲज कम्फर्टेबल ॲज द तेजस एक्सप्रेस. इथे सुरुवात झालेली आहे नो अदरने. नो अदर ट्रेन इज ॲज कम्फर्टेबल ॲज कम्फर्टेबल ॲज लिहिलेलं आहे, म्हणजे क्लिअरली समजायचं की ही एक पॉझिटिव्ह डिग्री आहे. मग या सेंटेन्सबद्दल सांगितलेलं आहे की चेंज द सेंटेन्स इनटू कंपॅरेटिव्ह डिग्री. या सेंटेन्सला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये चेंज करायचं आहे. मग पहा, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जर कोणत्याही सेंटेन्सला चेंज करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला हेच पाहायचं आहे की हा जो ॲज कम्फर्टेबल ॲज हा जो एडजेक्टिव्ह आहे याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं यूज केलं जातं, तर कम्फर्टेबलची कंपॅरेटिव्ह डिग्री होते मोर कम्फर्टेबल. कम्फर्टेबलची कंपॅरेटिव्ह डिग्री होते मोर कम्फर्टेबल. आणि म्हणून या ठिकाणी पहा, इथे जर आपण पहिल्या ऑप्शनमध्ये पाहिलं तर फक्त कम्फर्टेबल आहे, मोर हा शब्द वापरलेलाच नाही, म्हणून पहिलं ऑप्शन कॅन्सल होणार. पहिलं ऑप्शन कॅन्सल झालं की जिथे जिथे ए आहे ते ते ऑप्शन्स आपण कॅन्सल करायचे. सो याच ऑप्शनमध्ये आपल्याला ए दिसतंय. द तेजस एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी अदर ट्रेन. आता पहा, या ठिकाणी कम्फर्टेबल हा शब्द वापरलेला आहे आणि कम्फर्टेबल या शब्दाच्या आधी मोर हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे मोर कम्फर्टेबल हे काय आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, म्हणजे हे करेक्ट सेंटेन्स होऊ शकतं. म्हणून आपण बी ला करेक्ट मानून पुढचं सेंटेन्स चेक करूया. तेजस एक्सप्रेस इज कम्फर्टेबल ऑफ ऑल ट्रेन्स. आता इथे सुद्धा फक्त कम्फर्टेबल हा शब्द वापरलेला आहे, याच्या आधी मोर हा शब्द वापरून मोर कम्फर्टेबल ही कंपॅरेटिव्ह डिग्री या ठिकाणी वापरलेली नाहीये, म्हणून हे सेंटेन्स देखील काय होणार, चुकीचं होणार. पुढचं सेंटेन्स, द तेजस एक्सप्रेस इज द मोस्ट कम्फर्टेबल देन एनी अदर ट्रेन. आता इथे कम्फर्टेबल हा शब्द तर वापरलेला आहे, परंतु त्याच्या आधी मोस्ट हा शब्द वापरलेला आहे आणि मोस्ट कम्फर्टेबल हे काय असणार आहे, एक सुपरलेटिव्ह डिग्री असणार आहे. आणि आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री पाहिजे, सुपरलेटिव्ह डिग्री नाही, म्हणून या ठिकाणी डी ऑप्शन जे आहे ते कॅन्सल होईल. मग एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन बी. मग ऑप्शन बी जर आपण पाहिलं तर ऑप्शन बी करेक्ट फक्त तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसतंय. डी जे आहे ते करेक्ट नाही आणि ऑल सुद्धा करेक्ट नाहीत. म्हणून या ठिकाणी द तेजस एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल देन एनी अदर ट्रेन हेच सेंटेन्स आपल्यासाठी करेक्ट राहील. या एनी अदर ऐवजी जर ऑल अदर आणि पुढे ट्रेन्स असं जरी वापरलं असतं तरी हे सेंटेन्स करेक्ट झालं असतं. एक यूट्यूबला डिग्रीचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आणि आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये तर डिग्री पूर्ण चॅप्टरच आहे. डिग्रीचे 2 व्हिडिओज आपण अपलोड केले होते आणि त्यामध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण घेतलेले होते. त्यामुळे आपल्याला या छोट्या छोट्या एक्झाम्पल्समध्ये कोणतं डिग्री आहे किंवा कोणत्या डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे ते व्यवस्थितरित्या समजता येईल. आयडेंटिफाय द वर्ड्स विच टेक्स द प्रेफिक्स एन. असा कोणता शब्द आहे की त्या शब्दाच्या आधी EN हा प्रेफिक्स लावला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला माहिती आहे की लार्ज हा जो शब्द आहे, लार्जचा अर्थ काय होतो, मोठा. लार्ज म्हणजे काय, मोठा. आणि मोठं करणे या अर्थाने आपण कोणता शब्द वापरत असतो, एनलार्ज हा शब्द वापरत असतो. म्हणजे कोणाला तरी काहीतरी करणे. लार्जला म्हणजे लार्जचा अर्थ जर मोठा होत असेल तर ज्याला मोठं करणं असं म्हणायचं असेल त्याला आपण एनलार्ज म्हणतो. आपल्याला माहिती आहे की रिच हा शब्द म्हणजे काय, श्रीमंत. रिच शब्दाचा अर्थ काय होतो, श्रीमंत. परंतु तुम्ही जर कोणाला श्रीमंत बनवत असणार तर मग त्यासाठी आपण काय शब्द वापरतो, एनरिच हा शब्द वापरतो. क्लिअर. मग याच पद्धतीने आपण बरेच शब्द जे आहेत, क्लोज म्हणजे काय, बंद करणे.
क्लोज म्हणजे काय, बंद करणे. आणि क्लोजच्या आधी जेव्हा आपण EN शब्द वापरतो तेव्हा तो काय होत असतो, एनक्लोज होत असतो, म्हणजे पूर्णतः त्याला बंद करणे. मग पहा, वॉर या शब्दाचा अर्थ होतो युद्ध, आणि युद्ध करणे या अर्थाने आपण वॉर हाच शब्द वापरत असतो, म्हणून एनवॉर हा शब्द आपण वापरत नाही. सो या शब्दाला आपण एन लावून एनवार हा शब्द तयार करू शकत नाही, म्हणजे या शब्दाला EN हा प्रिफिक्स लावता येणार नाही. म्हणून ए ज्या ज्या ठिकाणी आहे ते ते ऑप्शन्स कॅन्सल करत घ्यायचे आहेत. सो इथे सुद्धा ए आहे, म्हणून चौथा ऑप्शन कॅन्सल होणार. आता इथून आपल्याला लॉजिक लावायचं, एकतर सी आणि डी बरोबर असेल किंवा बी आणि सी बरोबर असेल. इतकं क्लिअर आहे की सी तर बरोबरच असेल. इथे सुद्धा सी कॉमन आहे, इथे सुद्धा सी कॉमन आहे, म्हणजे सी ला एन हा लागणारच आहे. मग सी कोणता शब्द आहे, सी हा शब्द आहे स्लेव. स्लेवचा अर्थ काय होतो, गुलाम. स्लेवचा अर्थ काय होतो, गुलाम. आणि ज्याला गुलाम बनवलं जातं किंवा गुलाम बनवणे या अर्थाने आपण एनस्लेव हा शब्द वापरत असतो. एनस्लेव हा शब्द वापरत असतो. क्लिअर. सो हे तर आपल्यासाठी करेक्टच असणार आहे. कॉलचे दोन अर्थ होतात, एकतर बोलवणे किंवा कोणाला तरी कॉल करणे या अर्थाने. ठीक. तर या ठिकाणी आपण एनकॉल वापरू शकत नाही, एनकॉल हा शब्द नाही, म्हणजे बी कॅन्सल होणार. मग पहा बी कुठे आहे, तर बी ऑप्शन 2 मध्ये आहे, म्हणजे ऑप्शन 2 कॅन्सल झालं. एकच ऑप्शन आपलं शिल्लक राहिलं, ऑप्शन 3, म्हणजे सी अँड डी ला आपण EN लावू शकतो. आता पहा, डेंजर म्हणजे काय, संकट. डेंजर म्हणजे काय, संकट. आणि कुणाला जर आपण ट्रबलमध्ये टाकत असू किंवा कुणाला जर आपण संकटात टाकत असू किंवा कुणासाठी जर आपण संकटमय परिस्थिती निर्माण करत असू तर त्याला आपण काय शब्द वापरत असतो, एंडेंजर हा शब्द वापरत असतो. त्याला आपण काय शब्द वापरतो, एंडेंजर हा शब्द वापरत असतो. आणि या अर्थाने एंडेंजर हा इथे EN प्रेफिक्स घेऊ शकतो. आणि म्हणून सी अँड डी जे आपण आपलं फायनल आन्सर घेतलेला आहे, ऑप्शन 3 जे आहे ते आपल्यासाठी बरोबर असणार आहे. क्लिअर. त्यानंतर पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट मीनिंग ऑफ द फ्रेज. आता खाली काय दिलेलं आहे, टू कॉल स्पेड अ स्पेड. टू कॉल स्पेड अ स्पेड हा इडियम यापूर्वी सरळ सेवा परीक्षांमध्ये खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे आणि 2 ते 3 वेळेस PSI मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. 2014च्या आधी ज्या वेळेस वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या, PSI ची मुख्य परीक्षा वेगळी, STA ची मुख्य परीक्षा वेगळी, ASU ची मुख्य परीक्षा वेगळी, तेव्हा PSIच्या मुख्य परीक्षेमध्ये टू कॉल अ स्पेड हा इडियम विचारण्यात आलेला आहे. याचा अर्थ होतो क्लिअरली बोलणे. क्लिअरली बोलणे म्हणजे फ्रँकली बोलणे, म्हणजे कुणाचाही ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट जी असेल ती वाईट जरी असेल किंवा कुणी काही गुन्हा जरी केलेला असेल तरी न घाबरता तुम्ही फ्रँकली जर ते काही बोलत असणार तर त्याला म्हटलं जातं टू कॉल स्पेड अ स्पेड. मग या ठिकाणी बघा, स्पीक ट्रूली, स्पीक फ्लुएंटली, स्पीक सायलेंटली आणि स्पीक फ्रँकली. तर आता बघा इथे चौथं ऑप्शन जे आहे ते आपल्यासाठी करेक्ट होणार, स्पीक फ्रँकली. फ्रँकली जेव्हा आपण बोलत असतो, खरं असो खोटं असो वॉट एव्हर जे काय असेल ते जेव्हा आपण बोलत असतो त्याला म्हटलं जातं फ्रँकली. आणि ट्रूलीचा अर्थ फक्त खरं बोलणे. फक्त खरं बोलण्यासाठी टू कॉल अ स्पेड म्हटलं जात नाही. जे काही फ्रँकली बोललं जातं, जे काही सरसकट बोललं जातं त्याला आपण टू कॉल अ स्पेड असं म्हणत असतो. येथे आपण पुन्हा एकदा अ स्पेड असंही वापरू शकतो. टू कॉल स्पेड अ स्पेड असाही इडियम आपण वापरू शकतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, डोंट अनॉय दॅट बुल. त्या बुलला चिडवू नकोस. डोंट अनॉय दॅट बुल. बुल म्हणजे काय, बैल आपल्याला माहिती आहे, बैल. आणि बघा पुढे दिलेला आहे अंडरलाईन, मे अटॅक यू. त्या बुलला चिडवू नको, नाहीतर तो तुला अटॅक करेल, तो तुझ्यावर अटॅक करेल. मग आता पहा, या ठिकाणी क्लिअरली आपल्याला माहिती आहे की हा जो आहे हा कोण आहे, बैल आहे. आणि बैलला इंग्लिशमधून आपण बुल असं म्हणत असतो. म्हणजे इथे क्लिअरली त्याचं जेंडर जे आहे ते मेन्शन केलेलं आहे. आणि जेंडर जर मेन्शन केलेला आहे आणि त्याचा स्वभाव की तो तुमच्यावर अटॅक करू शकतो आणि त्याचा स्वभावही त्याच्यावर त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे सांगितलं जातं की कोणताही प्राणी असेल तर सरसकट इट वापरायचं असं होत नाही. त्या प्राण्याच्या गुणाबद्दल किंवा त्या प्राण्याच्या शक्तीबद्दल जर त्या सेंटेन्समध्ये काही सांगितलं जात असेल, आणि बुल हा क्लिअरली आपल्याला माहिती आहे, बैल हा जो आहे काऊचं मेल आहे. मेल बुल होणार आणि काऊ काय होणार, फिमेल होणार. सो या ठिकाणी आपल्याला कोणतं करेक्ट प्रोनाऊन यूज करावं लागणार,
ही हे प्रनाउन यूज करावं लागणार. सो या ठिकाणी बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग प्रनाउन्स करेक्टली ॲग्रीज विथ द नाउन बुल अँड फिल्स द ब्लँक द सेंटेन्स अबोव. या ठिकाणी कोणतं करेक्ट प्रोनाउन यूज केलं जाईल. बघा, बुलची संख्या 1 आहे तर देचा वापर अजिबात होणार नाही, त्यामुळे जे ए आहे ते कॅन्सल होणार. त्यानंतर या ठिकाणी बुल आपल्याला क्लिअरली कळतोय की तो मेल आहे आणि त्याचा स्वभाव अटॅक करणे हे देखील दर्शवण्यात आलेलं आहे, म्हणून आपल्याला आता ही वापरावं लागेल. त्यानंतर पहा, शी वापरू शकत नाही, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला शी वापरण्याचा या ठिकाणी अधिकार नाही. आणि इट आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपण जनरल प्राण्याबद्दल बोलतो, परंतु या ठिकाणी प्राणी, त्याचा स्वभाव, त्याचं नेचर आणि क्लिअरली तोच प्राणी यूज केलेला आहे की जो त्या जेंडरमध्ये येत असतो, म्हणून या ठिकाणी ही हे करेक्ट प्रोनाउन जे आहे आपल्यासाठी होईल. सो ऑप्शन बी जर आपण पाहिलं तर चौथ्या ऑप्शन मध्ये आहे, बाकीचे सर्व ऑप्शन्स जे आहेत ते काय होतील, कॅन्सल होतील. क्लिअर? ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. चेंज द कंपाऊंड सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सर्च हिज पॉकेट्स अँड यू विल फाइंड द वॉच. त्याचे खिसे चेक कर अँड यू विल फाइंड द वॉच, आणि तुला त्याच्यामध्ये त्याच्या जे पॉकेट आहे त्या पॉकेटमध्ये तुला तुझी वॉच दिसेल, घड्याळ दिसेल. बघा आता बघा, यू विल फाइंड द वॉच इन हिज पॉकेट. आपल्याला सांगितलेलं आहे की हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणतं होईल. बघा, हे सेंटेन्स कॉम्पाऊंड आहे, परंतु याला कोणत्या सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस नावाचं जे चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स शिकवलेलं आहे की कॉम्प्लेक्स सेंटेन्स नेमकं ओळखायचं कसं. आता बघा, या सेंटेन्सचं तुम्हाला जरी कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं करतात हे माहिती नसलं तरी तुम्ही काही पॉईंट्स असे आहेत की कॉम्प्लेक्स सेंटेन्स नेमकी कोणकोणती असतात एवढं जरी तुम्हाला माहिती असलं तरी तुम्ही यांच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. आता बघा, यू विल फाइंड द वॉच इन हिज पॉकेट हे सरळ सरळ सिंपल सेंटेन्स आहे. यामध्ये कोणताही सबऑर्डिनेट कंजंक्शन वापरलेला नाही, यामध्ये कोणतंही रिलेटिव्ह प्रोनाउन वापरलेलं नाहीये. मी तुम्हाला हे चॅप्टर शिकवत असताना, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स शिकवत असताना सांगितलेलं आहे की कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं ओळखायचं, ज्या सेंटेन्समध्ये एकतर रिलेटिव्ह प्रोनाउन असेल किंवा ज्या सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेट कंजंक्शन असेल ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल. मग प्रोनाउन शिकवत असताना रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रिलेटिव्ह प्रोनाउनकडे चांगलं लक्ष द्या, हे पुढे क्लॉजेससाठी आणि टाइप्स ऑफ सेंटेन्सेससाठी आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. त्यामुळे ज्यांनी नवीन क्लास लावलेला असेल त्यांना चिंता करायची काही गरज नाही. प्रत्येक व्हिडिओज थ्रू तुम्ही प्रॉपरली प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित पहा, जेणेकरून तुम्हाला हे काही अडचण येणार नाही. मग या सेंटेन्समध्ये असं कोणतंही रिलेटिव्ह प्रोनाउन दिसत नाही, या सेंटेन्समध्ये कोणतंही सबऑर्डिनेट कंजंक्शन दिसत नाही, म्हणून हे आपलं करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार नाही. मग ए जर करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार नाही तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये ए दाखवलेलं आहे, तिसरं ऑप्शन कॅन्सल होणार. त्यानंतर पहा, सर्च हिज पॉकेट्स टू फाइंड द वॉच. आता सर्च हिज पॉकेट, त्याचं पॉकेट बघा, टू फाइंड करण्यासाठी, द वॉच फाइंड करण्यासाठी. इथे सुद्धा कोणतंही रिलेटिव्ह प्रोनाउन दिसत नाहीये, इथे कोणतंही सबऑर्डिनेट कंजंक्शन दिसत नाहीये, म्हणजे हे जे वाक्य आहे हे देखील कॅन्सल होणार. सो बी जिथे जिथे असेल ते आपल्याला कॅन्सल करावं लागेल. सो चौथं ऑप्शन कॅन्सल झालं. त्यानंतर इथे आपल्याला बी दिसतोय, म्हणजे पहिलं ऑप्शन कॅन्सल झालं. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे की दुसरं म्हणजे ऑप्शन सी, सेंटेन्स सी जे आहे ते आपल्यासाठी करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस असणार आहे. मग सेंटेन्स रीड करूया. इफ यू सर्च हिज पॉकेट, जर तू त्याचं पॉकेट सर्च केलं, त्याचे खिसे चेक केले, तर यू विल फाइंड द वॉच, तर तुला वॉच मिळेल. मग पहा, या सेंटेन्समध्ये इफ जो आहे हा इफ काय आहे, एक सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे, आणि इफचे जेही वाक्य असतात ते मॅक्सिमम कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसच असतात, आणि म्हणून हे आपल्यासाठी करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल. मग बघा, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला ओळखता आलं तर तो करेक्ट मिनिंगमध्ये आहे की नाही तेही चेक करणं गरजेचं आहे. सर्च हिज पॉकेट्स, त्याचं पॉकेट चेक करा, अँड यू विल फाइंड द वॉच, आणि तुम्हाला वॉच मिळणार. बघा, इफ यू सर्च हिज पॉकेट्स, जर तुम्ही त्याचे पॉकेट्स सर्च केले, यू विल फाइंड द वॉच, तर तुम्हाला वॉच मिळणार. सो अर्थाने देखील करेक्ट अर्थ आहे, सेंटेन्स स्ट्रक्चरनुसार देखील स्ट्रक्चर अगदी योग्य आहे, आणि त्यामध्ये आपल्याला एक कंजंक्शन मिळतोय सबऑर्डिनेट कंजंक्शन असलं की सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार, म्हणून आपलं सी ऑप्शन करेक्ट होणार. सो सी ओनली हे ऑप्शन 2 मध्ये आहे, ऑप्शन 2 जे आहे ते आपल्यासाठी करेक्ट होणार. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? ओके, चला पुढे जाऊया, थोडंसं वर घ्यायचं. ओके,
विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज एंटॉनिमस विथ द वर्ड एक्स्ट्रावॅजंट. आपण आरोग्य सेवकची जी बॅच आहे ती सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री केलेली होती. ज्यांनी आरोग्य सेवक बॅचला ॲडमिशन घेतली होती त्यांच्यासाठी पेड होती, परंतु ज्यांनी MPSC व इतर सर्व कोर्सेस घेतलेले आहेत त्यांना आपण आरोग्य सेवक बॅच फ्री केली होती. त्यामध्ये आपण सिनॉनिम्स घेतले होते. सिनॉनिम्स घेत असताना हा शब्द आपण खूप वेळेस घेतलेला आहे, एक्स्ट्रावॅजंट. एक्स्ट्रावॅजंट या शब्दाचा अर्थ होतो असा व्यक्ती की जो खूप पैसे खर्च करत असतो. एक असा व्यक्ती की जो खूप पैसे खर्च करत असतो. त्याला दुसरा शब्द जो आहे तो आपण काय घेतला होता, लॅविश हा शब्द घेतला होता. लॅविश या शब्दाचा अर्थ देखील काय होतो, खूप जास्त पैसा खर्च करणे. मग पहा कॉस्टली. कॉस्टली म्हणजे काय, महाग. कॉस्टली म्हणजे काय, महाग. आपल्याला अँटोनिमस विथ द वर्ड एक्स्ट्रावॅजंट म्हणजे एक्स्ट्रावॅजंट या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द. एक्स्ट्रावॅजंट या शब्दाचा अर्थ होतो खर्चिक, तर त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द कॉस्टली होणार नाही. त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द शोवी सुद्धा होणार नाही. शोवी हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो देखावा करणे, आपल्या संपत्तीचा बडेजाव करणे, आणि हे सुद्धा त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द होत नाही. थ्रफ्टी हा शब्द म्हणजे काय, की जो व्यक्ती इकॉनॉमिक आहे, जो व्यक्ती काटकसरी आहे. इकॉनॉमिक, जो व्यक्ती काटकसर करतो, जो व्यक्ती काटकसर करतो, ज्या व्यक्तीला काटकसरी व्यक्ती म्हटलं जातं त्यालाच इंग्लिश म्हणून आपण थ्रफ्टी असं म्हणत असतो. आणि एक्स्ट्रावॅजंट याचा अर्थ होतो खूप जास्त पैसे खर्च करणारा, ज्याला आपण म्हणतो खर्चिक. त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द काय होणार, थ्रफ्टी किंवा इकॉनॉमिक. त्यानंतर पुढे आहे अबंडंट. अबंडंट या शब्दाचा अर्थ होतो विपुल प्रमाणात असणे, किंवा त्याला दुसरा शब्द आहे ॲफ्लुएन्स. त्याला दुसरा शब्द कोणता वापरला जातो, ॲफ्लुएन्स हा शब्द वापरला जातो. सेम शोवी यासाठी आपण डॉगचा एक इडियम पाहिलेला आहे, डॉग अँड इट्स पोनी शो. डॉग अँड इट्स पोनी शोचा अर्थ काय होतो, एक असा व्यक्ती की जो आपल्या संपत्तीचा बडेजाव करतो, खूप शोवी त्याचं लुक असतो, शो ऑफ करणे ज्याला आपण म्हणत असतो. आणि त्यानंतर अबंडंटसाठी ॲफ्लुएन्स हा एक शब्द आहे. अबंडंट हा शब्द विपुल प्रमाणात असणे, जास्त प्रमाणात असते. ठीक. सो या ठिकाणी पहा आपलं सी हे करेक्ट ऑप्शन असेल, आणि सी जर करेक्ट ऑप्शन असेल तर ऑप्शन 1 मध्ये सी आहे, बी चुकीचं असेल, ए चुकीचं असेल, चौथंही ऑप्शन चुकीचं असेल. पुढचा प्रश्न घ्या. आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट एक्सप्रेशन फ्रॉम द फॉलोइंग. हा जो प्रश्न आहे हा ऑलरेडी आपण यापूर्वी घेतलेला आहे. पुढील प्रश्न घ्या. चेंज द सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. पहा पुन्हा एकदा हे सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये चेंज करायला सांगितलेलं आहे. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणतं असतं, ज्याच्यामध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन असतो किंवा ज्याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज असतो. टेक एक्सरसाइज रेग्युलरली. रेग्युलरली व्यायाम करा, देन यू कॅन कीप फिट, आणि तुम्ही फिट राहू शकतात, अँड सोबतच तुम्ही हेल्दी म्हणजे आरोग्यवान सुद्धा राहू शकतात. या दोन सेंटेन्सेसला जोडून आपल्याला एक असं सेंटेन्स तयार करायचं आहे की जे सेंटेन्स कोणतं सेंटेन्स असणार, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असणार. मग पहा पहिलं सेंटेन्स. पहिल्या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर इथे बघा इफ हा शब्द दिसतोय, आणि इफ हा शब्द काय आहे, सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. सबऑर्डिनेट कंजंक्शन ज्या वाक्यामध्ये असतं ते वाक्य करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. म्हणजे ऑप्शन हे जे ए आहे हे करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स असणार आहे. तरी सुद्धा आपण चेक करूया की इफ नंतर हा टेक एक्सरसाइज रेग्युलरली व्यवस्थित वापरलेला आहे का. सो इफ यू टेक एक्सरसाइज रेग्युलरली, जर तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइज केली तर देन यू कॅन कीप फिट अँड हेल्दी. परंतु हा इफ जर तर घेतो म्हणून हा देन पुढे तुम्हाला लिहावा लागणार नाही. इथे रेग्युलरली नंतर कॉमा येईल कारण दुसऱ्या सेंटेन्सला कंटिन्यू करायचं आहे. क्लिअर. आणि हा देन आपल्याला वापरावा लागणार नाही. यू कॅन कीप फिट अँड हेल्दी, यू कॅन कीप फिट अँड हेल्दी करेक्टली यूज केलेला आहे. म्हणजे ऑप्शन हा जो ए आहे हा आपल्यासाठी करेक्ट असणार. मग जिथे जिथे ए दिसेल तिथे तिथे आपल्याला बरोबर समजायचं आहे. सगळ्यांना दिसतंय खालपर्यंत. ओके. या ठिकाणी ऑप्शन 3 बरोबर होणार, ऑप्शन 2 बरोबर होणार, चौथं ऑप्शन चुकीचं होणार, आणि पहिलं ऑप्शन चुकीचं होणार. पुढे बघा. टेक एक्सरसाइज रेग्युलरली, यू कॅन कीप फिट अँड हेल्दी. आता टेक एक्सरसाइज रेग्युलरली या सेंटेन्समध्ये या 3 शब्दांमध्ये कोणतंही सबऑर्डिनेट कंजंक्शन नाही, रिलेटिव्ह प्रोनाउन नाही. इथे बघा कुठेही तुम्हाला रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा सबऑर्डिनेट कंजंक्शन दिसत नाही. म्हणजे बी जे आहे ते काय होणार, कॅन्सल होणार. मग जिथे फक्त बी असेल तेही काय करायचं, कॅन्सल करायचं. आपण जवळपास 2 ऑप्शन्सकडे आलेलो आहेत. एकतर ए आणि सी बरोबर असेल किंवा ए बरोबर असेल.
रेग्युलर एक्सरसाइज कॅन कीप यू फिट अँड हेल्दी. इथे सुद्धा आपल्याला असा कोणताही शब्द मिळाला नाही की जो एकतर सबऑर्डिनेट कंजंक्शन असेल किंवा ज्याला रिलेटिव्ह प्रोनाउनने जोडलं गेलेलं असेल. सो रेग्युलर एक्सरसाइज कॅन कीप यू फिट अँड हेल्दी या सेंटेन्समध्ये कोणतंही सबऑर्डिनेट कंजंक्शन रिलेटिव्ह प्रोनाउन नाही, म्हणून हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही. मग सी जर कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही तर ऑप्शन 3 कॅन्सल होणार. फक्त एकच ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहिलं ऑप्शन 2 की ए सेंटेन्स जे आहे तेच आपल्यासाठी करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. क्लियर? पुढे आणखी काही प्रश्न आहेत? टाइम ओके. गिव अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड अँड द वर्ड इज कॉन्कर आणि डेव्हियस. आता बघा कॉन्कर, कॉन्करन्स हा शब्द आपल्याला माहिती असेल. पहा 2-3 शब्द सांगतो, लक्षात ठेवायचे. कॉन्कॉर्ड या शब्दाचा अर्थ होतो संमती देणे, परवानगी देणे. याच शब्दापासून कॉन्करन्स हा शब्द तयार झालेला आहे. कॉन्करन्स याचा अर्थ होतो ॲग्रीमेंट, संमती, सहमत असणे. ठीक. त्यानंतर इथे कोणता शब्द वापरलेला आहे? फक्त कॉन्कर हा शब्द वापरलेला आहे. सो कॉन्करन्स असेल, कॉन्कॉर्ड असेल किंवा कॉन्कर हा शब्द असेल, या तीनही शब्दांचा अर्थ संमती देणे किंवा सहमत असणे या अर्थाने वापरला जातो. मग इथे अँटोनिम्स सांगितलेले आहेत, विरुद्ध अर्थाचा शब्द. जर कॉन्करचा अर्थ होतो ॲग्री असणे, सहमत असणे किंवा कॉन्करचा अर्थ होतो परवानगी देणे, संमती देणे, तर त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द पहा ॲग्रीमेंट तर अजिबात होणार नाही. त्यानंतर कोलॅबरेट म्हणजे कोणासोबत तरी आपण कोलॅबरेट करतो, कोणाला तरी आपण जॉईन करतो, तो विरुद्ध अर्थाचा शब्द होत नाही. कॉन्करचा अर्थच मुळात एकतर अप्रूव्ह करणे, संमती देणे किंवा ॲग्री असणे हा होतो, म्हणून बी होणार नाही. इथे बघा विरुद्ध अर्थाचा शब्द सरळ सरळ डिसॲग्री दिलेला आहे, म्हणजे कॉन्करचा अर्थ ॲग्री या अर्थाने घेतला तर त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला काय मिळणार आहे? डिसॲग्री मिळणार आहे. आणि हा शब्द आहे डेव्हियस. डेव्हियस या शब्दाचा अर्थ होतो गोलाकार. डेव्हियस या शब्दाचा अर्थ काय होतो? गोलाकार. हा शब्द आम्ही असा लक्षात ठेवायचो जेव्हा मी शब्दांची तयारी करायचो. इथे शब्द आहे देवी. सो आपण जी देवी माता जी असते देवी, आणि देवी मातेचं मंदिर कसं असतं? गोलाकार असतं, घुमावदार असतं. त्या अर्थाने आम्ही हे वापरायचो, असं समजून घ्यायचो. सो डेव्हियस म्हणजे काय? गोलाकार. मग गोलाकारच्या विरुद्ध अर्थाचा शब्द यांनी काय सांगितलेला आहे? स्ट्रेट. येस, स्ट्रेट हा गोलाकारच्या विरुद्ध, जे गोलाकार असेल किंवा घुमावदार असेल त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द जे काही स्ट्रेट असेल त्याच्यासाठी आपण यूज करू शकतो. किंवा डेव्हियस टॉकिंग म्हणजे काय? घुमून फिरून जो व्यक्ती बोलत असतो, स्पष्ट टार्गेटेड जे बोलत नाही, इतर सगळे विषय मांडून जो बोलत असतो त्याला डेव्हियस टॉकिंग असं म्हटलं जातं. सो करेक्ट ऑप्शन आपल्यासाठी असेल ऑप्शन डी. आणि डी जर आपण पाहिलं तर ते तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. ऑप्शन 1 कॅन्सल होईल, ऑप्शन 2 कॅन्सल होईल, ऑप्शन 4 देखील कॅन्सल होईल. त्यानंतर घेऊया पुढचा महत्त्वपूर्ण प्रश्न. चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इनटू कंपाऊंड सेंटेन्स. आता पहा, सिंपल सेंटेन्सला कशामध्ये कन्वर्ट करायला सांगितलेलं आहे? कंपाऊंड सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायला सांगितलेलं आहे. मग कंपाऊंड सेंटेन्सची ट्रिक तुम्हाला सांगितली होती फन बॉईज. फन बॉईज, एफ फॉर, त्याच्यात तुम्हाला बॉईज हे वेगवेगळे शब्द सांगितले होते मी की ते शब्द कंपाऊंड सेंटेन्समध्ये येत असतात. मग बघा, इन स्पाइट ऑफ हिज हाय मार्क्स ही डिड नॉट गेट ॲडमिशन. या सेंटेन्समध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की ज्या सेंटेन्सची सुरुवात इन स्पाइट ऑफने होते ते सेंटेन्स सिंपल सेंटेन्स असते. हे पॅटर्न लक्षात ठेवायचं. आता पहा, इन स्पाइट ऑफ हिज हाय मार्क्स ही डिड नॉट गेट ॲडमिशन. त्याला चांगले मार्क्स मिळून देखील त्याला ॲडमिशन मिळाली नाही. मग या सेंटेन्सला आपल्याला कंपाऊंड सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे डिड नॉट गेट ॲडमिशन ऑफ हिज हाय मार्क. आता याच्यामध्ये अँड हा शब्द असायला हवा होता, एकतर फॉर हा शब्दाने सेंटेन्स जोडायला हवं होतं. या ठिकाणी ही डिड नॉट गेट ॲडमिशन ऑफ हिज हाय मार्क्स, इथे कोणतंही आपल्याला कंपाऊंड कंजंक्शन मिळत नाही, म्हणून सेंटेन्स ए जे आहे ते करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स होणार नाही. सेंटेन्स ए होणार नाही, मग ऑप्शन 1 कॅन्सल होणार, ऑप्शन 3 कॅन्सल होणार. एकतर बी बरोबर असेल किंवा कोणतंही बरोबर असणार नाही. ही हॅड हाय मार्क्स स्टील ही डिड नॉट गेट ॲडमिशन. त्याला चांगले मार्क्स होते तरी देखील त्याला ॲडमिशन मिळाली नाही. या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर ही हॅड हाय मार्क्स अगदी बरोबर आहे, परंतु हा जो स्टील शब्द आहे हा स्टील शब्द एक सब ऑर्डिनेट कंजंक्शन आहे. आणि सब ऑर्डिनेट कंजंक्शन ज्या ठिकाणी वापरला जातो ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं.
कॉम्पाऊंड सेंटेन्स असत नाही आणि म्हणून हे कॉम्पाऊंड सेंटेन्स होणार नाही. हे जर कॉम्पाऊंड सेंटेन्स होणार नाही तर सर्वच चुकीचे असतील. म्हणून नन ऑफ दी अबोव हे ऑप्शन आपल्याला टिक करावं लागेल की कॉम्पाऊंड सेंटेन्स वरीलपैकी कोणतंही नाही. क्लिअर आहे सर्वांना. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे चूज द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस इनकरेक्ट. आता इथे लक्ष द्यायचं आहे की चुकीचं वाक्य आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे, करेक्ट नाही, चुकीचं. सो आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट सिन्स आय हॅव लेफ्ट द कॉलेज. आता हा जो शब्द आहे सिन्स, या शब्दाबद्दल मी तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये देखील सांगितलेलं आहे आणि ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये देखील सांगितलेलं आहे की सिन्स हा जो शब्द आहे, या सिन्स शब्दासोबत आपल्याला जो टेन्स यूज करायचा असतो, एक टेन्स असणार याच्यासोबत पास्ट इंडेफिनिट टेन्स आणि दुसरा असेल प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तुम्ही जर पाहिलं तर इथे आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स बरोबर आहे, परंतु लगेचच या ठिकाणी पुन्हा एकदा प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरलेला आहे. त्यामुळे हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स कसं आहे, चुकीचं आहे. आपल्याला पास्ट इंडेफिनिट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स यांचं कॉम्बिनेशन करून सिन्सचं वाक्य तयार करायचं असतं. मग इथे जर तुम्ही पाहिलं आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट आणि इथे सिन्स हा शब्द वापरलेला आहे, त्यानंतर आय लेफ्ट कॉलेज म्हणजे हा पास्ट इंडेफिनिट टेन्स आहे. हा कोणता टेन्स आहे, पास्ट इंडेफिनिट टेन्स आहे, कारण लेफ्ट हा काय आहे, वर्बचा सेकंड फॉर्म आहे. आणि इथे हॅव नॉट क्लिअरली सांगता आपल्याला की हा कोणता टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. ओके, मग या ठिकाणी अगदी व्यवस्थितरित्या जोडलेला आहे सेंटेन्स, म्हणून बी ऑप्शन बरोबर होणार. सो ऑप्शन 1 मध्ये बी आहे, ए हे चुकीचं आहे. ए अँड बी दोन्ही होऊ शकत नाही कारण ए चुकीचं आहे. बी बरोबर असल्यामुळे नन ऑफ दी अबोव ऑप्शन घेता येणार नाही. आणखी काही प्रश्न आहेत का पुढे? ओके. ही आस्क्ड मी इफ आय न्यू हू दॅट गर्ल वॉज. Which one of the following is the correct yes no type question? आता पहा हे सेंटेन्स आहे, ही आस्क्ड मी, त्याने मला विचारलं, इफ की मला, आय न्यू माहिती आहे का, हू दॅट गर्ल वॉज की ती मुलगी कोण होती. त्याने मला विचारलं की ती मुलगी कोण होती, तुला माहिती आहे का किंवा तुला माहिती होतं का. आता पहा इथे आस्क्ड हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे, इथे सुद्धा न्यू हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे. त्यामुळे हा जो डू या ठिकाणी वापरलेला आहे हा प्रेझेंटला दर्शवतो आणि आस्क्ड V2 आणि न्यू V2 हा पास्टला दर्शवतो. त्यामुळे हे ऑप्शन ए जे आहे हे कॅन्सल होईल. जिथे जिथे ऑप्शन ए असेल ते कॅन्सल करायचं. सो चौथं ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होणार. त्यानंतर पहा डिड यू नो हू इज दॅट गर्ल. आता इथे डिड हा अगदी योग्य वापरलेला आहे. पुढे पहा यू नो हू इज दॅट गर्ल. आता हा जो सेंटेन्स आहे, सेंटेन्स दोन पार्टमध्ये आहे. एक आहे डिड यू नो आणि दुसरा आहे हू इज दॅट गर्ल. एकाच वाक्यामध्ये दोन प्रश्न आपण तयार करू शकत नाही. पहिला प्रश्न जर डिड यू नो, तुला माहिती आहे का की ती मुलगी कोण होती, तुला माहिती आहे का की ती मुलगी कोण होती, या प्रकारे प्रश्न विचारण्यासाठी डिड यू नो अगदी बरोबर आहे. परंतु इथे हू नंतर हा जो इज आहे हा चुकीचा आहे. म्हणजे आपल्याला काय हवा असतो या ठिकाणी की दॅट इज असं असायला पाहिजे. हा हू इज दॅट गर्ल प्रश्न नाही तयार करणार, हा हू दॅट इज गर्ल हा या ठिकाणी एक क्लॉज तयार करणार आहे. आणि त्यामुळे डिड यू नो हू दॅट गर्ल इज या प्रकारे आपल्याला सेंटेन्स मिळायला हवं होतं आणि हे सेंटेन्स या ठिकाणी चुकीचं आहे. कारण हू नंतर लगेचच इज वापरलेला आहे. हू नंतर इज वापरला की तो प्रश्न तयार होतो. त्यानंतर पहा डिड यू नो हू दॅट गर्ल वॉज. इथे पहा डिड यू नो अगदी बरोबर आहे, इथे हू बरोबर आहे, त्याच्यानंतर इज वॉज वापरलेला नाही, सरळ दॅट गर्ल वापरलेला आहे आणि वॉज वापरलेला आहे आणि शेवटी बरोबर क्वेश्चन मार्क देण्यात आलेला आहे. म्हणजे हे वाक्य कसं आहे, बरोबर आहे. आता पुढचं पहा डिड यू आस्क मी. डिड यू आस्क मी हू बरोबर आहे, दॅट बरोबर आहे, गर्ल बरोबर आहे, वॉज बरोबर आहे आणि इथेही क्वेश्चन मार्क आहे. आता या दोन सेंटेन्सेस पैकी करेक्ट सेंटेन्स कोणतं ओळखायचं, तर इथे जायचं आहे ही आस्क्ड मी इफ आय न्यू
हू दॅट गर्ल वॉज. आणि या ठिकाणी बघा आस्क आणि मी हे दोन्ही शब्द आहे. इथे सुद्धा आस्क आणि मी हे दोन्ही शब्द आहे. इथे फक्त नो विचारलेलं आहे आणि म्हणून ऑप्शन सी जे आहे हे कॅन्सल होणार. फक्त ऑप्शन डी जे आहे ते आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होणार. सो बघा डी कुठे आहे तर डी ऑप्शन 1 मध्ये आहे. बी होणार नाही कारण चुकीचं आहे, त्यामध्ये इज आहे. सी देखील होणार नाही. सीचं पॅटर्न जरी बरोबर असलं तरी जे वाक्य आपल्याला विचारलेलं आहे त्या वाक्यासाठी असलेला येस नो क्वेश्चन कोणता असेल तोच आपल्यासाठी ऑप्शन डी मध्ये देण्यात आलेला आहे. सो डी ऑप्शन कुठे आहे? डी ऑप्शन 1 मध्ये आहे. तर या पद्धतीने हे सर्व प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारण्यात आलेले आहे. आणखी काही प्रश्न आहेत. चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इनटू कंपाऊंड सेंटेन्स. पुन्हा एकदा सिंपल सेंटेन्सला कंपाऊंड सेंटेन्स मध्ये चेंज करायचं आहे. मग पहा, टू हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट. टू हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट. डिसअपॉइंटमेंट म्हणजे काय? नाराजी. नाराजी. ही फेल्ड इन द एक्झामिनेशन. ही फेल्ड इन द एक्झामिनेशन. या दोन सेंटेन्सेसला जोडून आपल्याला एक कंपाऊंड सेंटेन्स तयार करायचा आहे. ही फेल्ड इन द एक्झामिनेशन अँड ही वॉज ग्रेटली डिसअपॉइंटेड. ही फेल्ड इन द एक्झामिनेशन आणि या ठिकाणी पहा अँड हा शब्द वापरलेला आहे आणि अँड हा शब्द आल्यामुळे हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. आणि टू हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट ही फेल्ड इन हिज एक्झामिनेशन. इन द एक्झामिनेशन, त्याच्या एक्झामिनेशनमध्ये तो फेल झाल्यामुळे त्याला काय झालं? नाराज झालेला आहे. सो ही फेल्ड इन द एक्झामिनेशन अँड ही वॉज ग्रेटली डिसअपॉइंटेड. सो या ठिकाणी ऑप्शन ए जे आहे करेक्ट असेल. मग ऑप्शन ए हे 1 आणि 3 मध्ये आहे. इथे फक्त बी येणार नाही आणि नन ऑफ द अबव येणार नाही. पहिल्या आणि दुसऱ्यापैकीच आपलं ऑप्शन असेल. हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट इज ही फेल्ड इन द एक्झामिनेशन. या ठिकाणी आपल्याला कोणताही कंपाऊंड कंजंक्शन दिसत नाही आहे. ही इज ग्रेट डिसअपॉइंटमेंट ही फेल्ड इन द एक्झामिनेशन. म्हणजे हेच सेंटेन्स थोडंसं या ठिकाणी कंटिन्यू करण्यात आलेलं आहे शब्द इकडे तिकडे करून. मग ऑप्शन बी आपलं होणार नाही. बी होणार नाही म्हणजे ऑप्शन 1 कॅन्सल करावा लागेल कारण ऑप्शन 1 मध्ये बी बरोबर आहे. ऑप्शन 3 जे आहे तेच आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होणार आहे. क्लिअर. सो या ठिकाणी आपण हे सर्वात महत्त्वाचे प्रश्न जे ग्रामरशी रिलेटेड होते ते पाहिलेले आहेत. जर आपण व्यवस्थित पाहिलं असेल तर डिग्रीवर आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कंपाऊंड सेंटेन्सेसवर आपल्याला दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसवर आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. ॲडजेक्टिव्ह बनवा याच्यावर 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. ॲडवर्ब बनवा याच्यावर 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. व्होकॅब्युलरीवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहायला मिळालेले आहेत. तर अशा प्रकारचे जे प्रश्न जे आहेत या प्रश्नांमध्ये असलेलं पॅटर्न आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे की नेमकं हे सेंटेन्सेस जी आहेत त्याच्या मागे कोणते पॉइंट्स आहेत, कोणते टॉपिक्स आहेत, कोणते चॅप्टर्स आहेत, त्यामध्ये असलेला कन्सेप्ट काय आहे, कसं सेंटेन्स चुकवलेलं आहे किंवा कोणतं सेंटेन्स बरोबर आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करावायचा एक छोटासा रिसर्च आहे आणि हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये खूप जास्त प्रमाणात फायदा होईल. तर आजच्या सेशनमध्ये आपण येथेच थांबूया. आणखी बरेच प्रश्न शिल्लक आहेत. त्या प्रश्नांना आपण उद्याच्या दिवशीच्या आपल्या SK एज्युकेशनवरील लाईव्ह लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर चला भेटूया उद्याच्या दिवशी. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत. थँक्यू.